शैक्षणिक क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार, स्पर्धा परीक्षातील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कन्हान-पिंपरी येथे नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला। आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित तिपके यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। शहीद प्रकाश देशमुख स्मारकाला अभिवादन करून सुरू झालेला कॅन्डल मार्च शहीद प्रकाश देशमुख चौक, तारसा चौक, गांधी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि स्पर्धा परीक्षांची पारदर्शक व्यवस्था लागू करण्याची मागणी केली। आंदोलनाच्या समारोपानंतर रिपब्लिकन भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे निवेदन नायब तहसीलदार दीपक कुबरे आणि कन्हान पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवगरे यांच्याकडे देण्यात आले। मागण्यानंतर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला।